नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्वा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मित्रांनो ह्या उदयकांत आणि वल्लरी या दोघांनी मात्र आता रमाकांतच्या पाठीमध्ये विषारी इंजेक्शन देऊन त्याचा मर्डर केलेला आहे। पण तरी सुद्धा मात्र तो आता अर्णव आणि ईश्वरीच्या जवळ येतो स्टेजवर आणि सगळेजण मात्र आता रमाकांतची ही अवस्था बघून सगळ्यांना फार मोठा धक्काच बसलेला असतो। कुणाला काय करावं काय नाही हे काहीच कळत नसतं। सगळेजण पूर्णपणे घाबरून जातात आणि तेवढ्यात रमाकांत अर्णव आणि ईश्वरी या दोघांना की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि तेवढ्यात आता जे विषारी इंजेक्शन दिल्यामुळे आता त्याच्या तोंडातून फेस वगैरे बाहेर येतो आणि आता तो खाली पडून शेवटी आता बाबांचा मृत्यू होतो। आता हे जे काही बघून अर्णव आणि ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो। त्यानंतर आता पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट घेऊन आता पोलीस हे घरी आलेले आहेत आणि आता पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टवरून आता पोलीस अर्णव राजशिर्के यांना म्हणतात की हे बघा, तुमच्या वडिलांचे जे काही पोस्टमॉर्टम करण्यात आले तर त्यांचा मर्डर झालेला आहे। मर्डर म्हटल्यानंतर आता अर्णव, अविनाश मामा ह्या सगळ्यांना फार एक मोठा धक्का बसलेला आहे। कारण आता पोलीस पुढे म्हणतात की हे बघा, इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलेलं असतं की त्यांच्या पोटामध्ये काहीतरी आता विषारी द्रव्य आढळले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। तेव्हा अर्णव आणि ईश्वरी आणि अविनाश मामा हे म्हणतात की कसं होऊ शकतं, नक्की कोणी मर्डर केला असेल। त्यानंतर आता वल्लरी हे सर्व काही ऐकते आणि लगेच उदयकांतला फोन करून सांगते की हे बघ, आता काही दिवस मात्र तुला बाहेर राहावं लागेल, कारण पोलीस जर आता ह्या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचले तर मात्र तुझ्याबरोबर आता आपल्या दोघांना सुद्धा रमाकांतच्या मर्डरच्या केसखाली आपल्याला जेलमध्ये जावं लागेल। तेव्हा मात्र आता रमाकांत गेलेला आहे म्हणून आता फोटोला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते। तेव्हा अर्णव जेव्हा आता श्रद्धांजली वाहतो तेव्हा तो आता म्हणजे बाबांना वचन देतो, हे जे कोणी केलेलं आहे त्याला मी नाही सोडणार, मी त्याला अशी काहीतरी शिक्षा देईल, हे मी तुला प्रॉमिस करतो ईश्वरी की मी त्याला अशी शिक्षा देणार आहे। सगळ्यांच्या समोर आता अर्णव ईश्वरीला हे म्हणत असतो। तेव्हा वल्लरी मामी तेथेच असते। वल्लरी मामीला मात्र हे सगळं काही बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो। ती घाबरून गेलेली असते, कारण हा मर्डर आहे तर तो तिने केलेला असतो। तेव्हा मित्रांनो, आता अर्णव या सगळ्यांच्या मुळाशी जाऊन कसा पोहोचेल हे बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।